बात करतोय दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाची राजधानी कराकासह देशातील अनेक राज्यांना बुधवारी संध्याकाळी लागोपाठ बसलेल्या दोन विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरवून सोडलंय। काही सेकंदांच्या अंतराने आलेल्या या महाभूकंपामुळे अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्यात आणि मोठ्या प्रमाणावरती जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीमध्ये मृतांचा आकडा 10,000च्या पार जाण्याची शक्यता आहे। 44% तर 1 लाखांपेक्षा जास्त जाण्याची 30% शक्यता आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो इमारती ज्या आहेत त्या अक्षरशः पत्त्यासारख्या कोसळलेल्या आहेत। व्हेनेझुएलामध्ये अतिशय शक्तिशाली असा भूकंप झाला आणि भूकंपाच्या हादऱ्यामुळे व्हेनेझुएला हा हादरलेला आहे। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रशांत, आपण बघतोय दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनेझुएलामध्ये अतिशय प्रचंड असा विनाशकारी भूकंप झालाय, काय त्या संदर्भातले अपडेट समोर येत आहेत? महत्वाचं म्हणजे बुधवारी संध्याकाळी 6:04 पहिला धक्का बसला, ज्याची तीव्रता 7.2 रिक्टर स्केल होती। अतिशय मोठा भूकंप असं समजलं जात आहे। कराका पासून पश्चिमेला 160 किलोमीटर अंतरावरील मोटल बांध भागात या इथे 13 किलोमीटर खोलीवर हा याचं मध्य केंद्र होतं आणि हा अतिशय तीव्र धक्का, दुसरा जो धक्का झाला त्यानंतर काही सेकंदानंतर तो अधिक शक्तिशाली होता, तो 7.5 तीव्रता होता। त्यामुळे या दुसऱ्या भूकंपाने मोरोनो शहरातल्या सगळ्या भागांमध्ये 10 किलोमीटर तो हा अतिशय जोरदार धक्का बसला। त्यामुळे सगळ्या बहुतांश इमारती त्या भागातील पत्त्यासारख्या कोसळल्या। 100 वर्षाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा भूकंप म्हणून याकडे पाहिलं जात आहे आणि महत्वाचं म्हणजे आणि मोठी वित्तहानी झालीच आहे, पण मनुष्यहानी देखील झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच अनेक विमानतळाचं छत देखील कोसळला। अतिशय भीषण हा भूकंप असल्यामुळे आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हिडिओ जर आपण बघितले तर त्यामुळे अशी धक्का जाणवतोय देशाच्या सोबतच बाजूला देश असलेला कोलंबिया याच्या राजधानीपर्यंत म्हणजे बोगोटापर्यंत याचे धक्के जाणवलेले आहे आणि सोबतच अनेक त्या व्हेनेझुएलामध्ये काल जर बघितलं आपण तर कालची ही सार्वजनिक सुट्टी होती आणि सार्वजनिक सुट्टीच्या निमित्ताने अनेक लोक घरातच होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सोबतच जर बघितलं तर घटना ज्या पद्धतीने भूकंपातून जे नागरिक बचावलेले आहेत त्यांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न व्हेनेझुएला सरकारच्या वतीनं होत आहे आणि सोबतच थोड्याच वेळात व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती हे देशाला संबोधित करणार असल्याची देखील माहिती पुढे आली आहे। अमित, बरं प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।